नमस्कार, माझं नाव अभिजित माने, KBP कॉलेजचा विद्यार्थी आहे, प्रॉपर गाव सातारा. कवितेचं नाव आहे आई. काय सांगू माझी आई होती कशी, काय सांगू माझी आई होती कशी, तळपत्या उन्हात चांदण्यांची शीतलता जशी, प्रवाशाला झाडाची थंड सावली जशी, आणि किती सांगू माझी माऊली होती कशी. नेहमी पदर खोचून कमरेला कामासाठी ठाम, तिच्या कपाळावर नेहमी दिसे कष्टाचा घाम. एवढ्या कामातून पण राबवीत असे मी तिला खूप, आई हे दे ते दे असे सतावीत असे मी तिला खूप. न चिडता माझ्यासाठी करे सर्व काही, बाळा बाळा म्हणून सतत बोलावीत राही. सर्व जबाबदाऱ्या सांभाळी एकदम खुबीने, सर्वांना सांभाळी चांगल्या रीतीने. जेव्हा थकून भागून येत असे मी दिवसभराने, विचारपूस करून हात फिरवी चेहऱ्यावर मायने. अशी माझी आई एकदा खूप आजारी पडली. उपचारांसाठी आम्हाला पैशाची उणीव भासली. उपचार करता आले नाहीत आम्हाला नीट, खितपत जगण्याचा तिला आला होता वीट. आणि एक दिवस ती जगाचा निरोप घेऊन गेली, आपल्या या बाळाला पोरकं करून गेली. जळताना पाहून देह चितेवर तिचा, असंख्य चटके बसले मनाला माझ्या. पाण्यामध्ये सोडताना राख तिच्या देहाची, काय अवस्था झाली माझ्या मनाची. ती नेहमी म्हणे विनवून देवाला, माझं आयुष्य दे माझ्या बाळाला. खरंच तिचं आयुष्य मिळालं तर नसेल ना मला. किती मोठ्या कर्जात जगावं लागणार आता मला. खूप वाटतं जगणं सोडून आईकडे जावं, पण तिचंच आयुष्य समजून लागते जगावं. आई म्हणून आता हाक मारू पुन्हा, का सोडून गेलीस गाई आता तरी सांग ना. नीज दाटून आली डोळ्यात जरी, तरी आता झोप काही येत नाही. कोण थोपटेल प्रेमाने आणि कोण गाईल अंगाई. भिंतीवरच्या निर्जीव चित्राला कसं म्हणू मी आई किती फोडू मी टाहो. दया करा ईश्वरा, एकदा तरी माझं ऐकावं. एकदा परत द्या मला माझी आई, तिला परत कधीच त्रास देणार नाही. कुणीच ऐकेना माझं काही, आता ईश्वरावर देखील विश्वास राहिला नाही. आई बघ तुला हाक मारी बाळ तुझा, एकदा तरी म्हण ना ग किती शहाणा ग बाळ माझा. अश्रू ओघळत असताना डोळ्यातून एक थेंब गालावर पडला नभा तू. पाहिल्यावर जेव्हा आकाशात आईचा चेहरा दिसला नभा, दुःख पाहून माझे तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. नंतर तर सारे नभच रडू लागले. भरल्या कंठाने सांगत होती मला, कशी रे सोडून जाईन मी माझ्या बाळाला. धन्यवाद.